मानव समाचार, मानवता के हक में। महाराष्ट्रात जो बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने 2,24,000 अर्जाची चौकशी सुरू केली आहे। मी भारत सरकारचा गृह मंत्रालयाला या विषयात तक्रार केली होती। भारत सरकारचा गृह मंत्रालयात जे नॅशनल रजिस्ट्रार आहे, जे संबंध देशाचे जनगणना करते, त्याचा जन्म मृत्यू नोंद, यांनीही माझ्या तक्रारीची दखल घेतली आहे। महाराष्ट्रातील 10 शहरात यांची टीम हे चौकशीसाठी आली आहे। संभाजीनगर आहे, सिल्लोड आहे, मालेगाव आहे, अमरावती, अकोला। देवेंद्र फडणवीस सरकारने जे काम केलं त्याचा स्पष्ट प्रतिसाद 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात 2,24,000 अर्ज आले। 2025 मध्ये 24 अर्ज सुद्धा आलेले नाही। अशाच पद्धतीने मी मुंबईत फडणवीस सरकारने जे आवाहन केलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाने पण आदेश दिला, मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करण्यात। गेल्या 2 महिन्यात मी मुंबईतला 41 आणि महाराष्ट्रातल्या 51 पोलीस स्टेशनला भेट दिली। 300हून अधिक मशिदीच्या भोंग्याची पाहणी केली। मुंबईत 80% मशिदीचे भोंगे उतरवण्याचं काम सुरू झालं आहे। मुलुंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी, तर विद्याविहार ते मुलुंड 100% भोंगे मुक्त झालं आहे। मला आज या भोंगे मुक्त मुंबई, भोंगे मुक्त महाराष्ट्र करण्याच्या कामात काही पोलीस अधिकारी अडथळे घालत आहेत, बनवाबनवी करीत आहेत। त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी आज वॉर्निंग देऊ इच्छितो। मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबईच्या जनतेला धाब्यावर बसवून जर कुठला पोलीस अधिकारी मनमानी करत असेल आणि मशिदीला भोंगे लावण्याची परवानगी देणार असेल, त्या पोलिसांवर कारवाई होणार। माझ्याकडे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनचं पत्र आहे। 3 दिवसापूर्वी त्यांनी हे उत्तर मला पाठवलं आणि त्यात लिहिलं आहे की आम्ही वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनच्या 14 मशिदीच्या भोंग्याला परवानगी दिली आहे। मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करू इच्छितो, या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। अशाच पद्धतीने एंटोपिल पोलीस ठाणे, त्यांनी स्पष्टरित्या मला उत्तर पाठवलंय, आम्ही 11 मशिदीवर भोंग्यांना अधिकृत परवानगी दिली आहे। फक्त एवढंच नव्हे, परवानगी कशा पद्धतीने दिली जाते? जी इस्माईल हाजी अलाना चॅरिटेबल ट्रस्ट। अरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि परवानगी कशासाठी? लिहिलं काय? लाउड स्पीकर इन्फॉर्मेशन इन अवर एज्युकेशन सेंटर। म्हणजे एज्युकेशन सेंटरच्या नावाने परवानगी घेतली जाते, दिली जाते आणि लावले जाते मोठमोठे भोंगे। आता संस्थावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस सरकारला केली आहे। वास्तविकरित्या मुंबईतले
80% पोलीस स्टेशन, त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. शिव पोलीस ठाणे, सायन पोलीस स्टेशन, त्यांनी स्पष्टपणे लिहिलं कोणताही मशिदीवर भोंगे नाहीत, आम्ही मशिदीवर भोंगे लावायला परवानगी दिली नाही. हे पोलीसच उत्तर आहे. मशिदीवर 15 इंच बाय 10 इंचचे भोंगे लावण्याची परवानगी देता येते. सॉरी, बॉक्स स्पीकर. मशिदीवर भोंगे बेकायदेशीर आहेत. लाऊड स्पीकर, बॉक्स स्पीकर 15 इंच बाय 10 इंच. आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे सांगितलंय, आम्ही मुंबईकरांना वचन देतो, एका महिन्यात 8 सुरू करायचे नंतर. पण ते मी विचारलं, हे सुरू नाही केलं ना अभी. वो हिंदी में भी बहुत बड़े न्यूज है, 3 है और एक दे रहा अभी तीसरा. महाराष्ट्रात जो बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने 2,24,000 अर्जाची चौकशी सुरू केली आहे. मी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाला या विषयात तक्रार केली होती. भारत सरकारचा गृह मंत्रालयात जे नॅशनल रजिस्ट्रार आहे, जे संबंध देशाचे जनगणना करते, त्याचा जन्म मृत्यू नोंद, यांनीही माझ्या तक्रारीची दखल घेतली आहे. महाराष्ट्रातील 10 शहरात यांची टीम हे चौकशीसाठी आली आहे. संभाजीनगर आहे, सिल्लोड आहे, मालेगाव आहे, अमरावती, अकोला. देवेंद्र फडणवीस सरकारने जे काम केलं त्याचा स्पष्ट प्रतिसाद 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात 2,24,000 अर्ज आले. 2025 मध्ये 24 अर्ज सुद्धा आलेले नाही. अशाच पद्धतीने मी मुंबईत फडणवीस सरकारने जे आवाहन केलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाने पण आदेश दिला, मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करण्यात. गेल्या 2 महिन्यात मी मुंबईतला 41 आणि महाराष्ट्रातल्या 51 पोलीस स्टेशनला भेट दिली. 300हून अधिक मशिदीच्या भोंग्याची पाहणी केली. मुंबईत 80% मशिदीचे भोंगे उतरवण्याचं काम सुरू झालं आहे. मुलुंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी, तर विद्याविहार ते मुलुंड 100% भोंगे मुक्त झालं आहे. मला आज या भोंगे मुक्त मुंबई, भोंगे मुक्त महाराष्ट्र करण्याच्या कामात काही पोलीस अधिकारी अडथळे घालत आहेत, बनवाबनवी करीत आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी आज वॉर्निंग देऊ इच्छितो. मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
आणि मुंबईच्या जनतेला धाब्यावर बसवून जर कुठला पोलीस अधिकारी मनमानी करत असेल आणि मशिदीला भोंगे लावण्याची परवानगी देणार असेल, त्या पोलिसांवर कारवाई होणार. माझ्याकडे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनचं पत्र आहे. 3 दिवसापूर्वी त्यांनी हे उत्तर मला पाठवलं आणि त्यात लिहिलं आहे की आम्ही वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनच्या 14 मशिदीच्या भोंग्याला परवानगी दिली आहे. मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करू इच्छितो, या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. अशाच पद्धतीने एंटोपिल पोलीस ठाणे त्यांनी स्पष्टरित्या मला उत्तर पाठवलंय, आम्ही 11 मशिदीवर भोंग्यांना अधिकृत परवानगी दिली आहे. फक्त एवढंच नव्हे, परवानगी कशा पद्धतीने दिली जाते. जी इस्माईल हाजी अलाना चॅरिटेबल ट्रक, अरे चॅरिटेबल ट्रक आणि परवानगी कशासाठी लिहिलं काय, लाऊड स्पीकर इन्फॉर्मेशन इन अवर एज्युकेशन सेंटर. म्हणजे एज्युकेशन सेंटरच्या नावाने परवानगी घेतली जाते, दिली जाते आणि लावले जाते मोठमोठे भोंगे. आता संस्थावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस सरकारला केली आहे. वास्तविकरित्या मुंबईतले 80% पोलीस स्टेशन, त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. शिव पोलीस ठाणे, सायन पोलीस स्टेशन, त्यांनी स्पष्टपणे लिहिलं, कोणत्याही मशिदीवर भोंगे नाहीत, आम्ही मशिदीवर भोंगे लावायला परवानगी दिली नाही. हे पोलीसच उत्तर आहे. मशिदीवर 15 इंच बाय 10 इंचचे भोंगे लावण्याची परवानगी देता येते. सॉरी, बॉक्स स्पीकर. मशिदीवर भोंगे बेकायदेशीर आहेत. लाऊड स्पीकर, बॉक्स स्पीकर 15 इंच बाय 10 इंच. आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे सांगितलंय, आम्ही मुंबईकरांना वचन देतो, 1 महीना 8 के बावजूद वो कटने दिए, इस बार हम वो होने नहीं देंगे. मैं देवेंद्र जी की सरकार से प्रार्थना करूंगा, कानून है, कोई भी खुले में बकरा काट नहीं सकता, सोसाइटी में काट नहीं सकता. सोमवार से उन 100 बस्तियों का मैं दौरा करने वाला हूं. इस बार इसके निमित्त मुंबई में एक भी जगह पर गैर कानूनी पद्धति से हम बकरा कटने नहीं देंगे. लेकिन कुछ जगहों पर लास्ट ईयर देखा गया कि पुलिस प्रोटेक्शन में बकरे काटे गए हैं. बीएमसी के अधिकारी भी वहां पर मौजूद थे. ऐसे मामलों में क्या कई जगह विवाद हो जाता है. वास्तव में परमिशन मिल नहीं सकती. मुंबई उच्च न्यायालय का आदेश है. अब ये पुलिस की ढिलाई है या महापालिका अधिकारी के अपने कुछ कारण होंगे, अब की बार ये नहीं होने देंगे. और इसलिए अभी से मैं वो जो मुस्लिम माफिया गुंडे जो वास्तव में मिक्स बस्तियों में इस प्रकार से अनधिकृत मस्जिद खोल देते हैं, लाउड स्पीकर लगाते हैं, बकरे काटते हैं, उनको भगाते हैं. इस प्रकार से वो लेन माफिया, भू माफिया अब नहीं होगा. सर, ये काटने का जो परमिशन हुआ है, परमिशन मिलता है ऐसे बताया जा रहा है बीएमसी की तरफ से, ऐसा कुछ है सर? वास्तव में उसके लिए एक बंद जगह चाहिए. उसके जो ऑफिशियल लाइसेंस शॉप है वहां पर मुंबई में जो चलता है वो तो खुलेआम काटते हैं जानबूझकर. वहां की जो जैन बस्ती है, जो शाकाहारी, जो हिंदू बस्ती है, उनमें दहशत फैलाने के लिए काम किया जाता है. उनकी जगह खाली करवानी है. अब नहीं होगा. अब कानून का पालन, 1 महीने में 100% मस्जिद के अनधिकृत भोंगे गायब हो गए. और अब की बार बकरी में एक भी बकरा खुले में कटने नहीं देंगे.
सर एक अलग सवाल है सर। सर विरोधी कह रहे हैं कि तिरंगा राखी जो है ये बीजेपी की राजनीति है, आप किस तरीके से देखते हैं सर? सिर्फ बीजेपी के ये क्या देश की जनता का अवमान नहीं करना चाहते। देशभक्ति किसी एक व्यक्ति की बपोती नहीं हो सकती। भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचारधारा में मानते हैं। नरेंद्र मोदी जी ने आज हर एक देशवासी अपना सर ऊंचा करके चलता है, तो तिरंगा रैली पूरे देश में निकल रही है। अलग अलग संस्थाएं निकाल रही है, कहीं पर भाजपा भी निकाल रही है, लेकिन पूरा देश में आज राष्ट्रभक्ति है। किरण जी, अबू आदमी उन्होंने सीएम से मुलाकात की है और आप जो मुद्दे का विषय लेके चल रहे हो, उनका कहना है कि ये सभी धर्मों को भी लागू होगा और कोर्ट ने डेसिबल के बारे में कहा गया और सिर्फ एक ही धर्मों को आप टारगेट कर रहे हो, इसके बारे में सभी मौलाना को बोलकर एक कार्रवाई के लिए मीटिंग होगी। क्या है? किसी की हिम्मत में कोई ताकत नहीं है। कोई भी पार्टी का, उद्धव ठाकरे सेना का नेता हो, कांग्रेस का हो या अबू आदमी एमआईएम का हो, मुंबई महाराष्ट्र में अनधिकृत लाउड स्पीकर नहीं बजेंगे। मुंबई उच्च न्यायालय है, आप जाइए ना वहां पर। उद्धव ठाकरे और संजय राउत जाए वहां पर, अबू आदमी जाए न्यायालय में। और इसके लिए दिन में 5-5 बार घंटों तक मीनार के ऊपर इतने बड़े बड़े भोंगे, 10-10 भोंगे, ये कौन से धर्म में बैठता है? ये नहीं चलेगा। मराठी अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एकाच धर्माला टार्गेट केलं जाते। डेसिबलचा कोर्टाचा विषय आहे, परंतु सगळ्या मौलानांना बोलून एक बैठक मुख्यमंत्र्यांबरोबर केली जाईल, कसं पाहताय? मुख्यमंत्रीचे माझं आमचं दोघांचं फार स्पष्ट मत आहे। बेकायदेशीर एक पण भोंगा राहणार नाही। अबू आदमीला, उद्धव ठाकरेला, राहुल गांधीला जर कायद्यात बदल असेल, त्यांनी जावा न्यायालयात, त्यांनी संसदेत आणावं बिल, विधेयक। ध्वनी प्रदूषण जो कायदा आहे त्याचा अंमल केलं जाते, ते मान्यवर राहुल गांधीचे पिताजी राजीव गांधीने प्रदूषण एन्व्हायरमेंट ऍक्ट 1987-88 मध्ये मंजूर केला आहे। अंमलबजावणी आम्ही करतोय। म्हणून अबू आदमी की काँग्रेसचे खासदार आमदार किती भटकू द्या, मस्जिदीवर भोंगा राहणार नाही।